अध्याय 12। या अध्यायात अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, सर्वोत्तम योगी कोण? निराकार परमात्म्यावर ध्यान करणारा की सगुण रूपाची भक्ती करणारा? श्रीकृष्ण उत्तर देतात, जो भक्त प्रेम, श्रद्धा आणि समर्पण भावाने साकार रूपाची भक्ती करतो तो मला अतिशय प्रिय आहे। निराकार ब्रह्मावर ध्यान करणे कठीण आहे, कारण मनाला त्यावर स्थिर करणे अवघड आहे। पण सगुण भक्ती साधकासाठी सोपी व लवकर फळ देणारी आहे। श्रीकृष्ण खऱ्या भक्तीची लक्षणे सांगतात, जो सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीभाव ठेवतो, ज्याला अहंकार नाही, लोभ नाही, जो क्षमाशील, संयमी, समाधानशील आहे, ज्याला सुख दुःखात समभाव आहे, जो निस्वार्थपणे भगवंताचं स्मरण करतो तोच खरा भक्त। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भक्त हा भगवंताचा अविभाज्य अंश असतो, त्याला केवळ भक्तीच्या प्रेमाने ईश्वर लाभतो। भक्ती ही सर्वोच्च साधना आहे। सगुण किंवा निराकार भगवंत कोणत्याही रूपात असो, त्याचं स्मरण, प्रेम आणि समर्पण ही खरी भक्ती आहे। श्रीकृष्ण सांगतात, जो माझा प्रिय भक्त आहे त्याला मी कधीही सोडत नाही। ज्ञानेश्वरी शिकवते की भक्ती ही मनाला शांती, प्रेम आणि ईश्वर प्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे।